अभिषेक नामदेव समस्ये. मी संजीवनी आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज कोपरगाव या ठिकाणी BBIT हा कोर्स करत आहे. तर आज आम्ही GSTबद्दल मुलाखत घेण्यासाठी श्री ॲग्रो सर्व्हिसेस या ठिकाणी आलेलो आहोत. नमस्कार सर, माझे नाव अभिषेक नामदेव समस्ये आणि मी संजीवनी आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज कोपरगाव येथे BBIT या विभागात शिकत आहे. आणि सर, आज आम्ही तुम्हाला भारतातील GST प्रणालीबद्दल थोडेफार क्वेश्चन विचारणार आहे. आणि हे क्वेश्चन आमच्या विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त ठरतील आणि तसेच आमच्यासाठी पण उपयुक्त ठरतील. सर, तुमचं थोडक्यात परिचय आहे. नमस्कार, मी अनिरुद्ध आनंदे. आपलं मुजडी इथे श्री कृषी सेवा केंद्र आहे, श्री कृषी सेवा केंद्र या नावाने. आणि आपला टर्नओव्हर चांगला आहे. GST पण रजिस्ट्रेशन आहे आपलं. तर सर, आपला पहिला प्रश्न असा आहे, तर GST म्हणजे नेमकं काय? तर GST म्हणजे असा विषय आहे की गुड्स, GSTचा लॉंग फॉर्म होतो गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आहे. तर पहिला विषय असा होता की पहिल्यांदा GST 2017 पासून लागू झाला. तर याच्या अगोदर व्हॅट होता, सर्व्हिस टॅक्स होता. तो जरा जास्त गुंतागुंतीचा विषय होता. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटनी फक्त एकच प्रणाली ठेवली, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. हा गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे गुड्स मालावरती आणि सर्व्हिसवरती जो कर लागला जातो त्याला गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असं म्हणतात. सर, आपला दुसरा प्रश्न असा आहे, तर तुमच्या श्री ॲग्रो सर्व्हिसेसमध्ये GSTचे पालन कसे केले जाते? आपला अगोदर ज्यावेळेस GST नंबर काढला आपण त्यावेळेस आपण मंथली रिटर्न फाईल करत होतो. पण आता आपण क्वार्टरली रिटर्न फाईल करतो. मंथली रिटर्न म्हणजे असा विषय की प्रत्येक महिन्याला आपण डाटा सेलचा देत होतो आणि परचेसचा देत होतो. आणि त्याच्यानुसार ते आपली CA ते GSTचा डाटा सेव्ह आपल्या GSTला सेव्ह करत होते किंवा अपलोड करत होते. त्याचा डाटा चेक करतो. आणि जे क्वार्टरली आहे प्रोसेस तीच आहे, फक्त 3 महिन्यांनी करावं लागते आणि ती 1 महिन्याने करावं लागते. तर सर, आपला पुढचा प्रश्न असा आहे, तुम्ही GSTचे बिलिंग कसे करता? आपल्याकडे टॅली सॉफ्टवेअर आहे. त्याच्यामध्येच आपण आपल्या बिझनेसची टोटल इन्व्हेंटरी अकाउंटिंग करतो आणि पूर्ण बँकेचं सगळं जे काही व्यवहार आहे ते त्या टॅली सॉफ्टवेअरमध्ये आपण मेंटेन करतो. तर सर, आपला पुढचा प्रश्न, GST रिटर्न फायलिंग म्हणजे काय आणि ते कसे करतात? GST रिटर्न फायलिंग म्हणजे असा विषय आहे की प्रत्येक व्यवसाय जो करतोय त्याला आता माझ्या क्षेत्रा संदर्भात आहे, समजा आपलं कृषी सेवा केंद्र आहे, तर आपण क्वार्टरली 3B आणि R1 असे फाईल करत असतो. 3Bचा असा विषय आहे की आधी आपण R1 डाटा फाईल करतो. R1 मध्ये पूर्ण B2B आणि B2C असा सेल पूर्ण दाखवा लागतो. पण B2B सेलचा विषय असा असतो की जे प्रत्येक बिल ज्या GST पोर्टलला सेव्ह करावं लागतं, बिल वाईज डिटेल. आणि B2C मध्ये असताना B2C मध्ये टोटल जो आपला कॅश सेल झाला आहे तो टाकतो आणि फाईल करतो. तर R1 ची जी डेट असते ती 11 तारीख असते पुढच्या महिन्याची. समजा आज या महिन्यात माझी बिलिंग झाली सेलची, आता ऑगस्ट चालू आहे, ऑगस्ट महिन्यामध्ये बिलिंग झाली, तर मला सप्टेंबरच्या 11 तारखेपर्यंत R1 माझा फाईल करावा लागतो. आणि 3Bचा विषय असा आहे की जे पण R1 ला डिटेल दाखवले आहे त्या पूर्ण समराईज डिटेल असतात. पण या फक्त असं समराईज नाही करावं लागत आपल्याला. 3B मध्ये एकाच क्वांटिटीमध्ये एकाच व्हॅल्यूने आपण टाकतो. 18% 28% असं नाही करावं लागत. एकाच व्हॅल्यूने पूर्ण GST आपण शो करतो. एकाच व्हॅल्यूने. तर सर, आपला पुढील प्रश्न असा आहे, इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय? ITC. हा, इनपुट टॅक्स क्रेडिट असा विषय असतो की आता मी ज्या पार्ट्यांकडून खरेदी करतो, मी खरेदी करतो त्यांच्या मालाची रक्कम असते 100 रुपये समजा, आणि त्याच्यावरती ती जर 18% मध्ये असून तो माल, तर त्याच्यावरती 8 रुपये टॅक्स लागतो आपल्याला. अशी टोटल व्हॅल्यू होती 118 रुपये. मग मी ज्या पार्टीकडून खरेदी केलेली आहे त्या पार्टीला मी 118 रुपयाचं पेमेंट करतो. मग त्याच्यामध्ये मालाची व्हॅल्यू 100 रुपये होती. हो, पण जो 18% GST गेला ते 8 रुपये माझे GST म्हणून त्यांना गेलेले. मग ती व्यक्ती ज्यावेळेस त्यांचं सेल दाखवेल ना, मग ते मला सेल दाखवतील कारण मी त्यांच्याकडून खरेदी केली. हा, मग तिचे 18 रुपये मी त्यांना पेड केले होते, ते त्यावेळेस त्यांचं रिटर्न भरतील. त्यावेळेस ते 18% माझ्या GSTच्या पोर्टलला जमा होतील. तो IGST असतो. तो IGST ज्यावेळेस मी माझं सेल दाखवत त्यावेळेस तो IGST माझ्या याच्यातून मायनस होईल, गव्हर्नमेंटला जमा होईल किंवा पुढच्या पार्टीला जर सेल केला असेल तर तो पुढच्या पार्टीला डायव्हर्ट होईल. अशा प्रकारे ITC असं. हा, GSTच्या प्रणालीमुळे कोणते फायदे आणि कोणत्या अडचणी निर्माण होतात?
जीएसटी प्रणालीमुळे असं झालंय की आपल्याला एकच कर पद्धत झाली. पहिल्यासारखी कर पद्धत नाही, व्हॅटमध्ये किंवा सर्व्हिस टॅक्स अशी जास्त पद्धती नाही कर पद्धती. आता ही एकच पद्धत आहे जीएसटी, त्याच्यामुळे आपल्याला ही सोपी झालेली आहे. तोटे असे जास्त काही वाटत नाही मला, पण मग योग्यच आहे, फायदे जास्त प्रमाणात. जीएसटीचे फायदे आहे. आणि असा विषय की ते आपल्याला मेंटेन ठेवावं लागतं. सर आपला पुढचा प्रश्न असा आहे, BBA फायनान्सच्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला देशाल? BBA फायनान्सच्या विद्यार्थ्यांना माझा असा सल्ला राहील की जास्तीत जास्त व्यवहाराचं नॉलेज वाढवा. प्रॅक्टिकल नॉलेज महत्त्वाचं आहे. कोणता पण बिझनेस घेतला तुम्ही तर तुम्ही जे शिकलेले कॉलेजमध्ये ते महत्त्वाचं आहेच, पण जे तुम्ही प्रॅक्टिकल नॉलेज घेणार आहे ते तुम्हाला सतत कामं येणार आहे. प्रॅक्टिकल नॉलेज महत्त्वाचं आहे. आणि जीएसटी, इन्कम टॅक्स हे समजून घेणं खूप महत्त्वाचं. सोप्या भाषेमध्ये जीएसटी समजून सांगितला आणि याचा आम्हाला सध्या फायदा झालाच आणि भविष्यात बी फायदा होईलच. तर सर तुमचे मनापासून आभार मानतो. अशीच अभ्यासवृत्ती ठेवा. खूप चांगलं वाटलं तुम्ही मला धंद्याबद्दल माहिती घेणार आहे, जीएसटी बद्दल अशीच माहिती घेत राहा आणि तुमचं नॉलेज वाढवत राहा. धन्यवाद. धन्यवाद सर.